कार आज आपल्या किचन मध्ये बनवलेले आहेत जवसाचे लाडू। एकदम सोपी पद्धत आहे आणि झटपट बनतात। गृहिणींसाठी तर खूप बेस्ट आहेत। केस गळती, सांधे दुखी यावरती जवसाचा खूप छान उपयोग होतो खाल्ल्यानंतर। जवसामध्ये विटामिन सी, आयरन, विटामिन B6, कॅल्शियम, फायबर, पोटॅशियम असे भरपूर प्रोटीन युक्त असतात। तर हिवाळ्यामध्ये घ्यायलाच हवे खाण्यात। मस्त बनलेत पाहू शकता आणि बिना गूळ आणि बिना साखर वापरता बनवलेले आहेत। एकदम पौष्टिक बनलेले आहेत। नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे घेतलेले आहे जवस 100 ग्रॅम, तीळ 50 ग्रॅम, खोबरे 50 ग्रॅम, खजूर 100 ग्रॅम आहे। गव्हाचे पीठ घेतले 100 ग्रॅम, खारीक पावडर 50 ग्रॅम, बदाम 12, काजू 10, अक्रोड 7-8 घेतलेत, खसखस 1 चमचा, बदाम चे काप घेतले 4 चमचे, काजूचे काप आहेत 4 चमचे आणि तूप घेतले 100 ग्रॅम, सुंठ पावडर टाकलेली 1.5 चमचा। तर आपण आता कढई ठेवलेली आहे गॅसवरती, मीडियम फ्लेम वरती। आपल्याला जवस छान भाजून घ्यायचंय तडतडेपर्यंत, पण जास्त कलर बदलू नाही द्यायचा त्याचा। हे भाजून झालेलं आहे। आता काढून घ्यायचं एका ताटात आपल्याला थंड होण्यासाठी। आता तीळ भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा, म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल। पण आपल्याला छान भाजून घ्यायचे तडतडेपर्यंत। तीळ कमी जर भाजले तर ते कडवट लागतात, त्यामुळे तीळ छान भाजून घ्यायचे आणि भाजल्यानंतर छान टिकतात लाडू आपले। 1-1.5 महिना आरामशीर टिकतात। 1 किलो लाडू बनतात एवढ्या मिश्रणामध्ये। तीळ पण आता भाजून झालेत, काढून घेतलेत आता ताटामध्ये, जवसामध्येच घातलेत। आता खसखस भाजून घ्यायची थोडी, कच्ची टाकली तरी चालेल। खसखस पण भाजून झाले। अक्रोड भाजायचेत आता। अक्रोडचे तुकडे केलेले आहेत म्हणजे व्यवस्थित भाजण्यासाठी। अक्रोड सुद्धा खूप प्रोटीन युक्त असतात। आता बदाम भाजून घ्यायचे। छान भाजून घ्यायचेत आणि त्याच्यातच आता काजू घालायचेत आपल्याला। बदामाला जास्त वेळ लागतो, काजू पटकन भाजतात, त्यामुळे अगोदर बदाम टाकले आणि नंतर काजू पटकन भाजल्या जातात। मस्त भाजलेत। जवसामध्येच काढून घ्यायचे, हे अक्रोड वगैरे त्यामध्येच टाकायचे। आता भाजूया खोबरं। खोबऱ्याचा किस केलेला आहे। खोबरं पण छान भाजून घ्यायचं, म्हणजे खोबरं लवकर खराब होत असते, त्याला लवकर खवट वास येतो, त्यामुळे छान आपल्याला गोल्डन कलर वरती भाजून घ्यायचे आणि त्याला वेगळं काढायचे आपल्याला। आता खारीक पावडर भाजून घ्यायची। खारीक पावडर ऑप्शनल आहे, नाही वापरली तरी चालेल, त्याऐवजी डिंक वापरला तरी चालेल। मी डिंक नाही वापरलाय। खारीक पावडर घरच्या घरी कशी बनवायची मी व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे।
पेजवरती जाऊन नक्की पहा. खारीक पावडर पण तीळ आणि जवसातच काढून घेतली, म्हणजे एकदम व्यवस्थित मिक्स होण्यासाठी. हे आता काजू आणि बदामाचे काप बनवून ठेवलेत, हे नंतर वापरण्यासाठी. ते पण आपल्याला थोडेसे हलकं भाजून घ्यायचे, म्हणजे छान क्रिस्पी बनतात ते. ड्राय रोस्ट करायचे. हे असे सर्व जिन्नस भाजून झालेले आहेत आपले. हे खोबऱ्याचा किस आणि हे आपले ड्रायफ्रुट्सचे जे काप आहेत ते बाजूला वेगळे काढून घ्यायचेत, म्हणजे आपल्याला हे मिक्सर मध्ये नाही घालायचे, त्यामुळे वेगळं काढून घ्यायचे. आता गव्हाचं पीठ भाजून घ्यायचे. 4 चमचे तूप घालायचे अगोदर आणि मग गव्हाचं पीठ घालायचे. गव्हाच्या पिठामुळे चव पण छान लागते आणि बाइंडिंग मस्त येतं आपल्या लाडवांना. आणि गव्हाचं पीठ हे पौष्टिक आहे, त्यामुळे परत 1 चमचा घातले. थोडंसं कोरडं वाटतंय, 2 चमचे घातले. सारखं हलवायचं आपल्याला. आपण महिला काय करतो, घर कामामध्ये आपल्या शरीराची काळजी घेणं टाळतो. तर अशा पद्धतीने हे जर एक लाडू खाल्ला सकाळी तर व्यवस्थित दिवसभरासाठीची एनर्जी मिळेल आणि आपले हाडं पण मजबूत होतील. छान खमंग भाजून घ्यायचे पीठ. मोठा चमचा घेतलाय, थोडा हाताला गरम लागत होते म्हणून. परत अजून 1 चमचा तूप घातलंय. पीठ आता काढून घेतलंय वेगळ्या ताटामध्ये. आता आपल्याला खजूर घ्यायची थोडीशी, हे गरम करून. म्हणजे काय होतं, खजूर अशी छान वितळल्यासारखी होते, गोळासारखी होते ते. तिला असे मिक्स करत करत हलवून घ्यायची 5 मिनिट. पाहू शकता कशी गोळासारखी वितळलेली आहे. तर काढून घेतली खजूर आता आणि 5-10 मिनिटासाठी हे सर्व वस्तू थंड करून घेतल्यात. आता एक खोबरे जे किस आहे तो हाताने भोगा होतोय, तो असाच भोगा करायचा आहे. आणि हे पण आता थंड झाले. थोडासा खजूर आणि गव्हाच्या पिठाला वेळ लागतो, तर ते पण थंड झाले तुपामुळे. तर आता हे सर्व जिन्नस हे जे ड्राय फ्रुट्स आणि जवस तीळ जे आहे ते आपल्याला मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचे अगोदर. जास्त बारीक नाही करायची फाईन, थोडंसं जाडसरच घ्यायचे बारीक करून, म्हणजे ते खाताना छान लागतं. दाताखाली असे
छोटे छोटे कण आले ना, छान लागते खायला जवस आणि तीळ। पाहू शकता हे जाडसर घेतले काढून आता रवाळ। तर ते आपल्याला पिठामध्ये घालायचे, आपण जे गव्हाचं पीठ भाजून घेतलंय ना त्यामध्ये। असंच आता सर्व जवस आणि ते बारीक करून घेतले अशा पद्धतीने, आणि आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचे। हे असं मिक्स करून घ्यायचंय। असंही होऊ शकतं मिक्स, पण मी ह्याला थोडंसं पल्स मोड वरती फिरून घेणार आहे, म्हणजे छान एकजीव होतो सर्व मिश्रणाचा। त्यामध्ये आता सुंठ पावडर घालायची, 1.5 चमचा घातली। तुम्ही जायफळ पण वापरू शकता। आता ह्याला फिरवून घ्यायचंय। मस्त झालंय आता मिश्रण हे। पाहू शकता एकदम मस्त झालेले। त्यामध्ये आता आपल्याला खोबरं आणि ते ड्रायफ्रुट्स, ते काजू आणि बदाम जे चॉप करून घेतलेले ते घालायचे। ह्या हाताने पण असं व्यवस्थित मिक्स होऊ शकतं, मिक्सर मध्ये घालण्याची गरज नाही, पण त्याला खूप वेळ जाईल म्हणून मी मिक्सर मध्ये थोडं थोडं फिरवून घेतले। त्यामुळे मिश्रण छान एकजीव झालेले आहे। आता त्याला थोड्याशा मोठ्या भांड्यात घेतलं, व्यवस्थित मिक्स करता येणार खोबऱ्याचा किस आणि चॉप केलेले ड्रायफ्रुट्स। ह्याच्यामध्ये छान मिक्स करता येते। आता लाडू वळण्यासारखं झालेले आपले मिश्रण छान मिक्स झाले। हे थोडेसे ड्रायफ्रुट्सचे मोठे ते चॉप्स आहेत, ते चॉप करून घेतलेले जे ड्रायफ्रुट्स आहेत ते छान दिसते वरती, आणि खायला पण मस्त लागते ते क्रिस्पी बनलेले भाजल्यामुळे। ते पिस्त्याचे काप घेतलेत मी वरतून लावायला, आतमध्ये नाही पिस्ता घातलेला। मस्त जरा छोट्या आकारातच आपण लाडू वळून घ्यायचे, जास्त मोठा नाही बनवायचा एकदम, आणि एकदम बारीक पण नाही, मीडियम आकारामध्ये बनवून घ्यायचे। सर्व पदार्थ उष्ण असतात त्यामुळे जास्त खाणे योग्य नाही। पिस्त्याला काय करायचं, जास्त हिरवा कलर येण्यासाठी थोडेसे अगोदर पाण्यात भिजत घालायचे आणि नंतर वाळवून ठेवले तरी चालतात सर्व एकदम,
मग त्याचा कलर छान हिरवा येतो। पिस्ते शक्यतो हिरवे नाही, जास्त असे हिरवे नाहीत निघत, पण जे हिरवे ते पाण्यात जर भिजवले तर त्याचा कलर खूपच मस्त जास्त हिरवे दिसतात। पाहू शकता मिश्रण किती सॉफ्ट झालेले आहे, बिना गुळाचे आणि बिना पाकाचे। मस्त अशा पद्धतीने आपल्याला सर्व लाडू बनवून घ्यायचे। लाडू हे बनवून झालेले आहेत, पाहू शकता एक फोडून दाखवते। वाह, किती सॉफ्ट बनलेत आणि तोंडात टाकतात विरतात। अशा पद्धतीने नक्की बनवून पहा। जबरदस्त दिसतायत आणि खायला पण खूप छान झाले। हे तयार आहेत आपले आता पौष्टिक जवसाचे लाडू, प्रोटीन युक्त झालेत एकदम। नक्की बनवून पहा आणि कमेंट बॉक्स मध्ये मला तुम्हाला लाडू कसे वाटले किंवा माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।